जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. कालची जी गौरीचे सावळेवर जो हल्ला केला तो 24 वर्षाचा आरोपी महेश डामसे, मी आता त्याची डेड बॉडी मिळालेली आहे. त्यांनी सुसाईड केलं आहे असं बोललं जात आहे. मी या ठिकाणी हे LCB विभागाचं गाडी आहे, गणेशखिंडीच्याच खाली वर गणेशखिंड आहे आणि इथून 600-700 मीटर अंतरावर त्याने सुसाईड केलं असं समजतंय. आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. काल सकाळी त्याने जुन्नर जिल्ह्यातल्या बाराव या ठिकाणी जे शासकीय वसतिगृह आहे मुलींचं, तर त्या ठिकाणी तो गेला होता आणि त्या ठिकाणीच त्याने गौरीवर कोयत्याने आणि रॉडने हल्ला केला. त्याच्यामध्ये गौरीच्या डोक्यावर वार केले, चेहऱ्यावर वार केले, हातावर वार केले. गौरी अतिशय अत्यवस्थ अवस्थेमध्ये होती आणि तिला दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये आणि आता जर तिची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे, म्हणजे तिला वाचवण्यात यश मिळाले. कालपासून हा महेश मुरलीधर डामसे हा 24 वर्षाचा हा जो आरोपी होता, फरार होता. पोलीस सगळीकडे नातेवाईकडे त्याचा शोध घेत होते, परंतु त्याचा काही शोध घेतला असता तो काही मिळून आला नाही. आणि आज त्याची बॉडी या ठिकाणी आढळून आलेली आहे. त्याने सुसाईड केले असं सांगण्यात येतं आहे. ऑलरेडी पोलीस LCB विभागाचे आहेत, रेस्क्यू टीम देखील याच ठिकाणी आहे आणि आपण देखील तिकडेच चाललेलो आहोत. ॲम्ब्युलन्स देखील आलेली आहे. इथून जवळपास 400 ते 500 मीटर अंतरावर त्याची डेड बॉडी आहे. म्हणजे अगदी इकडून मोटरसायकल बहुतेक ही त्याचीच असेल. ही जर तुम्ही जी समोर पाहू शकता का, ही जी स्प्लेंडर मोटरसायकल या ठिकाणी दिसतीये ही त्याचीच आहे का, हा देखील आता काळ्या कलरची स्प्लेंडर होती त्याच्याकडं आणि त्याच गाडीने तो आला होता. त्याने तिच्यावर वार केले आणि वार केल्याच्यानंतर तो स्प्लेंडर गाडीवरून निघून आला होता. बहुतेक ही त्याचीच गाडी असावी अशी शक्यता आहे. थोडंच पुढं अंतरावर काय वर खडले काहीतरी वर, हे पण तुटले. ही त्याचीच गाडी आहे बहुतेक. ते प्लग काढलेलं आहे, पडलेली वाटतं गाडी असं मला वाटतंय. पोलीस त्याचा अनेक नातेवाईकडे जिकडे तिकडे शोध घेत होते, परंतु काल काही मिळून आलं नाही. त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला होता असं समजतंय. परंतु शेवटी त्याची बॉडी इथं आढळून आली. ही त्याचीच गाडी आहे असं सांगू शकतो आपण. रेस्क्यू टीमची जवान ऑलरेडी ते पोहोचले, LCBची टीम देखील पोहोचलेली आहे. पाहूया आता काय होतंय ते. हे ओतूर पोलीस ठाण्याची हद्द आहे वाटतं आणि इथंच पुढे गेल्याच्या नंतर हे बघा इथं पोलीस पण दिसत आहेत बसलेले. वरती गणेशखिंड आहे आणि इथंच खाली आपण येतोय. गाडी तिकडंच लावली त्यांनी. पोलीस त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. काय गळफास घेतला का काय, ते जवळ गेलो समजेल. याचं शिक्षण फक्त 7वी-8वीत झालेलं होतं. अजून एक भाऊ आहे आणि तो चाकणला काही काम करत होता. गेल्या महिन्यापासून तो घरीच आहे. आणि असं असताना त्याने हे कृत्य केले. तो आदल्या दिवशी सुद्धा त्या हॉस्टेलमध्ये आला होता. काही मुलींकडून त्याला फोटो दाखवून ती कुठे आहे वगैरे असं माहिती विचारत होता. जवळ आलोय अगदी आपण घटनास्थळाच्या अगदी आपण जवळ आलेलो आहोत.
अतिशय भीषण असा हल्ला त्याने चढवला होता. त्याच्यामध्ये ती जिवंत राहील अशी गॅरंटी नव्हती, परंतु लवकर तिला उपचार झाल्यामुळं तिचे जीव वाचवण्यात आला. LCBचे अमित शेलर जे आहेत, कुठे इकडे पुढे हे लांब आहे का? नाही जवळ आहे, जाऊ आपण. हे पण आले तिकडे. नक्की मग कसं हे कळलं? आणि तिकडे मोटरसायकल दिसत नव्हती ना खाली, हां म्हणजे CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजवरून तिकडे दिसत होतं फुटेज, इकडे दिसत नव्हतं. अच्छा, मग गणेश खिंडीकडे गेलाय दिसत होतं, पण इकडे आल्याचं दिसलं नाही. नव्हतं दिसत. मग तिकडं पाहिलं आम्ही, तिकडे जाऊन भैरवनाथ मंदिराकडे साहेब होते आम्ही सगळे. मग इकडे आलो तर मोटरसायकल दिसली. मग म्हणलं, मग अवतर सरांना कळवलं, म्हणलं आम्हाला ड्रोन पाहिजे. पण ते शोधता दिसलं तिथं. मोटरसायकल सापडल्यामुळं पुष्टी झाली. हा, मोटरसायकलचा नंबर. बरेच चौकशी, म्हणजे पूर्ण तुम्ही डोंगर फिरत तिकडे होता. फिरून आलो आम्ही. ते कोणतं मंदिर आहे तिकडे? याचं खंडोबा मंदिर. हा, खंडोबाचं ते याचं कोणतं, खटकाळीचं ना, वाटखळ्याचं. वाटखळ्याच्या डोंगराला जाऊन आले, पण जाऊन आलो. मोबाईल स्विच ऑफच होता ना त्याचा. स्विच ऑफ. फोनचा काही विषयच नव्हता. खालचं हॉटेल आहे ना ते विश्रांती हॉटेल, तिथून इकडे येताना दिसत होतं, पण इकडे खाली नव्हतं दिसत. म्हणजे दरम्यानच्या काळात तो कुठेतरी असावा. नाही, आम्ही बरेच फुटेज चेक केले खाली. काय सुसाईड नोट वगैरे काय नाही नाही, दिसत? आम्ही जवळ नाही गेलो. लांबून पाहिले. पोलीस स्टेशन त्यांच्याकडे तपास आहे ते बघते ना, आपण फक्त दाखवायचं काम करायचं त्यांनी. अच्छा, एव्हिडन्स कशाला काय हलवायचा, हात नाही लावायचा, म्हणून म्हणलं थांबू आपण. ते आले की जाऊ सगळे. इथून किती आतमध्ये येते? हे काय इथं समोरच आहे, ह्या झाडाच्या तिथल्या बाजूला आहे. इथे समोरच आहे, या लाईनच्या तिथं खाली. कोणत्या झाडाला आहे? सागच झाड आहे का? हा, सागाचं आहे. गाडीला जी ती दोरी होती ती काढलेली त्यानेच गेली. तोच हे क्लिअर झाले. गाडी त्याची म्हणली तोच असणार. तुम्ही पाहिला, चेहरा पाहिला हा ना? हा, चेहरा पण ते हे झालं ना बरंच. ऊन आहे ना आता. बरं झालंय ना. तापला सर. कालचा शर्ट ही घटना कालच झाली ना. म्हणजे कालचं रक्त असेल ते शर्ट काढलं ते कुठे? शर्ट तिथं आहे ना, तिथं ठेवलंय बाजूला काढून. इथं नाही काय आणलं नाही नाही ना. आम्ही. तिथं आपण कशाला कुठल्या, ते आता सगळं पंचनाम्यात होईल ना. धन्यवाद साहेब, तुम्ही लवकर शोध लावला. तर काय आहे? अवघड. इथंच ते काल मोटरचा विषय होता. इथंच झालंय. 200 मीटर पण नसेल अंतर. हीच हेच समोर. मोरी.